हाय फ्रेंड्स, आजच्या आपण या व्हिडिओत ग्रामरचा अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक शिकणार आहोत. तो म्हणजे होमोग्राफ. होमोग्राफ मागच्या व्हिडिओत आपण होमोफोन्स शिकलो होतो. तो पण इम्पॉर्टंट ग्रामर टॉपिक आहे. आणि होमोग्राफ हा जो आहे हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. तर लक्षपूर्वक तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि ऐका. ओके, सो व्हॉट इज मीन बाय होमोग्राफ? ओके, तर होमोग्राफ म्हणजे काय? होमोग्राफ इज अ वर्ड स्पेल्ड और स्पेल्ट and pronounced like another words but with different meaning. Very simple, very simple. काय आहे होमोग्राफ म्हणजे? काय आहे तर असे शब्दांचे पेयर असतात, अशी शब्दाची जोडी ही त्यांची स्पेलिंग ही सारखी असते. जसं डिअर डिअर, गुड गुड, स्पेलिंग सारखी आहे. ओके, नंतर काय सांगितलेलं आहे? प्रोनाउन्सिएशन इज ऑल्सो सेम. स्पेलिंग अँड प्रोनाउन्सिएशन आर सेम. म्हणजे दिलेले जी जोडी आहे शब्दाची, ते शब्दांच्या जोड्यांची स्पेलिंग ही सारखी राहील आणि त्यांचा उच्चार पण सारखा राहील. प्रोनाउन्सिएशन सेम, स्पेलिंग सेम, बट दे आर डिफरंट इन मिनिंग. म्हणजे ते वेगळे कसे असतील? अर्थाने वेगळे असतील. मराठी अर्थ त्यांचा वेगळा असेल. कसं ते बघूया. फॉर एक्झाम्पल डिअर, DEAR, डिअर, DER, डिअर. आता हे दोघं जे शब्द आहेत, ही शब्दाची जोडी आहे, यांचे स्पेलिंग पाहिलं तर सारखं आहे, सारखे स्पेलिंग आहेत दोघांचे. आणि प्रोनाउन्सिएशन, उच्चार सारखा आहे. जसं डिअर डिअर, डिअर डिअर बोललो, पण यांचा मराठी मिनिंग दोघांचा वेगवेगळा असतो. जसं आता डिअरच्या सिमिलर अर्थ आपण समजू शकतो फॉन्ड किंवा पेट. डिअरचा अर्थ काय आहे? फॉन्ड किंवा पेट, म्हणजे आवडता, प्रिय असा अर्थ होतो डिअरचा. पहिला डिअरचा अर्थ झाला फॉन्ड, पेट, आवडता असा त्याचा अर्थ होतो. ओके, आणि दुसरा डिअर काय आहे मग? DER, डिअर. डिअर एक्सपेन्सिव्ह, एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय? महाग. पहिल्याचा अर्थ काय झाला? आवडता असा अर्थ. दुसऱ्याचा अर्थ आहे महाग. बघा बरं, सारखे स्पेलिंग असलेले शब्द, सारखा उच्चार असलेला शब्द, पण त्यांचा मराठी अर्थ जो आहे तो डिफरंट आहे, वेगळा आहे. अशा शब्दाच्या जोडीला काय म्हटलं जातं? होमोग्राफ म्हटलं जातं. नाउ डिड यू अंडरस्टँड? गॉट इट? हां, डिअर म्हणजे पहिला डिअर, DER, डिअर म्हणजे काय? सिमिलर अर्थ फॉन्ड, पेट म्हणजे काय? आवडता. आणि दुसरा डिअरचा अर्थ काय झाला? एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग. सेम स्पेलिंग, सेम प्रोनाउन्सिएशन, बट दे आर डिफरंट इन मीनिंग, मराठी मीनिंग. इट्स कॉल्ड ॲज होमोग्राफ्स. गॉट इट? डिअर डिअर, आवडता, महाग असा अर्थ झाला. ही जोडी आहे ती होमोग्राफ्सची आहे. सेकंड एक्झाम्पल, गुड गुड. आता GOOD गुड, परत दुसरा आहे GOOD गुड. म्हणजे काय अर्थ आहे? प्रोनाउन्सिएशन सारखा येतोय, स्पेलिंग पण सारखी आहे, पण त्याचे मिनिंग वेगळा आहे. म्हणून त्या जोडीला आपण म्हणणार होमोग्राफ. ओके, काय आहे जोडीला? पहिलं GOOD गुड. मग याचा अर्थ काय होतो? गुड म्हणजे काय? डिसेंट, डिसेंट. गुड म्हणजे डिसेंट, म्हणजे चांगला, प्रामाणिक असा त्याचा अर्थ होतो. ओके, आणि दुसरा गुडचा अर्थ काय होतो? थिंग, थिंग म्हणजे वस्तू, माल असा अर्थ होतो. म्हणजे पहिला GOOD गुड म्हणजे डिसेंट, प्रामाणिक, ओके, चांगला. आणि दुसरा ती स्पेलिंग असलेला शब्द, उच्चाराला सारखा शब्द पण मिनिंग काय आहे? बदल आहे. तो गुडचा अर्थ झाला थिंग, थिंग म्हणजे वस्तू.
माल. जसं एखादी ट्रक असते त्याच्यावर गुड कॅरियर असं लिहिलं असतं. गुड कॅरियर म्हणजे माल वाहू असं. ती स्पेलिंग असते GOOD गुड. आणि आपण म्हणतो यू आर गुड बॉय असं म्हणतो की नाही, मग तेव्हा तो अर्थ वेगळा झाला. तू चांगला प्रामाणिक मुलगा आहे. अँड दिस ट्रक इज गुड कॅरियर म्हणजे काय, ही मालवाहू वाहन आहे, ट्रक आहे असं त्या अर्थ. GOOD आहे तिथं. कळलं? म्हणजे डिअर डिअर आणि गुड गुड या ज्या पेअर्स आहेत यांना म्हणतात होमोग्राफ. डिड यू अंडरस्टँड? Homograph is a word spelled and pronounced same but different in meaning. Okay? Understood? Got it? मग हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्हाला? जर चांगला वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.